आणि अजित पवारांचा नुकताच बीड दौरा झाला आणि त्यांच्या बीड दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडेंनी केलेलं एक भाषण सध्या बरंच गाजतंय। बीड जिल्ह्याची बदनामी, पवारांच्या घरात गेलेलं बीडचं पालकमंत्रीपद आणि 500 कोटींच्या मालकीचा उल्लेख, या सगळ्या मुद्द्यांमुळे पंकजा मुंडेंची भूमिका बरीच चर्चेत आहे। या भाषणादरम्यान पंकजा नेमकं काय म्हणाल्या पाहूया या रिपोर्टमधनं। बीड जिल्हा झालाय बदनाम। प्रत्येक जण येतो बीड जिल्ह्यावर प्रेस घेतो, प्रत्येक जण येतो बीड जिल्ह्यावर तोंड चूक घेतो। या बीड जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती झाली ती बीड जिल्ह्यामुळे नाही झाली। या राज्यामध्ये जी जातीय समीकरण निर्माण झाली ती काय बीड जिल्ह्यामुळे नाही झाली। जात पात धर्म मानणारा हा जिल्हा नाही, त्यांनी सगळ्या जातीचे खासदार दिलेले आहेत। तुम्ही चार गोष्टीमुळे, चार पोरांमुळे माझ्या जिल्ह्याला बदनाम करू नका, माझ्या जिल्ह्याच्या जातींना बदनाम करू नका। या 3 वक्तव्यांमधनं पंकजा मुंडेंनी राजकीय भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाबद्दल अत्यंत सूचक भाष्य केलं। गुन्हेगारी प्रकरणांमुळे गेल्या काही दिवसांपासून एक पद्धतीनं बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यासाठी पंकजा मुंडे ढाल बनून पुढे आल्याचं चित्र दिसलं। कारण मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर 2 जातींमध्ये दरी निर्माण झाल्याचं चित्र आहे आणि याचा संदर्भ देत मंत्री पंकजा मुंडेंनी अजित पवारांना साकडं घातलं। तुम्ही चार गोष्टीमुळे, चार पोरांमुळे माझ्या जिल्ह्याला बदनाम करू नका, माझ्या जिल्ह्याच्या जातींना बदनाम करू नका, माझ्याही जातीला बदनाम करू नका। आम्ही एकमेकांसाठी धावणारे लोक आहोत, एकमेकांसाठी कष्ट करणारे लोक आहोत। त्याच्यावर पोळी भाजणारे माणसं आम्ही नाहीच, कारण आम्ही सत्ता कधी चाखलीच नाही। खूप कमी सत्तेमध्ये खूप मोठं नाव कमवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंची मी मुलगी आहे। दादा, आयुष्यात नाही वाटलं असं कॉम्बिनेशन झालंय, बीड जिल्ह्याला आयुष्यात नाही मिळाला असा विकास तुम्ही द्याल। यावेळी पंकजा मुंडेंनी पालकमंत्री पदाची खंतही बोलून दाखवली। गेली अनेक वर्ष बीडचं पालकमंत्रीपद हे मुंडेंच्याच घरात आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडे बहीण भावंडांना जोरदार विरोध झाला आणि बीडचे पालक बनले अजित पवार। त्यामुळे दादांच्या पालकमंत्रीपदावरनं मनातलं बोलून दाखवतानाच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचे कानही टोचल्याचं दिसलं। पवार कुटुंबाचा व्यक्ती आमच्या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री बनेल, कधी तुमच्या विचारांचा बनला असेल, पण तुम्ही स्वतः एक वेगळा अनुभव नक्कीच आमच्यासाठी आहे। आणि एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मी स्वतःही म्हणले की या जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजितदादांना देऊन बघा, कारण कधी कधी आपल्याला आपल्या लोकांचे, घरच्या लेकरांचे कान पकडले तर त्यांना फार दुखत नाही, पण बाहेरच्याने फटकारलं तर जरा ते व्यवस्थित काम करतील आणि दादानी फटकारलं तर राज्यातले लोक काम करतात। पंकजा मुंडेंच्या या विधानाला मुंडे पवार राजकीय संघर्षाची किनार आहे। एकेकाळी शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळालेला। 90च्या दशकात पहिल्यांदा युती सरकार सत्तेत आल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी बीडचं पालकमंत्रीपद सांभाळलं। पुढे 2014 साली दुसऱ्यांदा युती सरकारच्या सत्तेत पंकजा मुंडेंकडे बीडचं पालकत्व आलं। पण 2019 मध्ये सत्तांतर झालं आणि धनंजय मुंडेंनी बीडचं पालकमंत्रीपद पटकावलं। मग 2024 साली पंकजा आणि धनंजय मुंडे दोघेही मुंडे बहीण भाऊ मंत्रिमंडळात गेले, पण बीड प्रकरणामुळे जिल्ह्याचं मंत्रीपद थेट अजित पवारांना दिलं गेलं। दादा, मी 500 कोटीच्या कंपनीची मालक आहे, माझी रॅडिकोची इंडस्ट्री आहे, मला घरात बसून सुखानी पायाला गालीच्या वरच ठेवून जीवन जगता आलं असतं, पण माझे वडील ज्या पद्धतीने केले त्यावेळी त्यांचे अधुरे स्वप्न होते, या लोकांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न होते आणि 12 दिवस म्हातारे माणसं सुद्धा माझ्या पायावर पडून मला राजकारणात राहा म्हणत होते। माझ्याबरोबर कोणी नव्हतं या जगात, फक्त हे लोक राहिले आणि मी राजकारणामध्ये दिसले। अजित पवारांकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेल्यामुळे जिल्ह्याचं सत्ता समीकरण सुद्धा बदलणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंडे बंधू भगिनीच्या राजकारणाची कसोटीही लागणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।